हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 13 मेच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप जबरदस्त होता. कान्हाला पोलिसांनी अटक केली आहे हे आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं, पण पोलिसांनी कान्हाला खूप त्रास दिला आहे. त्याला कुत्र्यासारखी मारहाण केली आहे, बेदम मारहाण केली आहे. आणि मग गौतम काकाने ही गोष्ट सखीला सांगितली. सखीला सांगितलं की कान्हाला पोलीस खूप मारहाण करताय, त्यानंतर त्याला चांगलं जेवायला सुद्धा देत नाहीये, कान्हाचे दात सुद्धा तुटले आहेत. हे ऐकून सखीला जबर धक्का बसला. आणि शेवटी कसाही असला तरी तो माझा नवरा आहे आणि त्याचा त्रास मी सहन करू शकत नाही असा विचार करून सखीने कान्हासाठी जेवण बनवलं. त्याच्यासाठी डबा घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली आणि कान्हाला स्वतःच्या हाताने जेवण भरवलं. म्हणजे आता कान्हा आणि सखी या दोघांमधील प्रेम हे पुन्हा एकदा उफाळून येत आहे, गैरसमज दूर होत आहे. त्यामुळे सरकारला जबर धक्का बसलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मीनाक्षी किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत असते. तेवढ्यात सरकार तेथे येते आणि विचारते, काय ग मीनू, झाला का नाश्ता तयार करून? तर मीनू सांगते, हो वहिनी, तुम्हाला नाश्ता करायचा आहे का? गरमागरम थालीपीठ बनवली आहेत. तर सरकार म्हणते, नाही ग, मी नंतर नाश्ता करेल किंवा लवकर जेवण करेल. मीनू म्हणते, ठीक आहे. सरकार विचारते, फक्त थालीपीठच केली आहेत का? मीनू विचारते, काय झालं? तर सरकार सांगते, काही नाही, ते मावशीला सुद्धा नाश्ता द्यायचा आहे ना, आणि तिला आहे ना थालीपीठ वगैरे नाही आवडत. मीनाक्षी विचारते, मग काय बनवू? त्यांना आवडत असेल ते बनवूया. तर सरकार सांगते, तिला आहे ना भजी खूप आवडतात, अशा तळलेल्या गोष्टी खूप आवडतात तिला, तिच्यासाठी भजी बनवतेस का? तर मीनाक्षी म्हणते, हो बनवेल ना. तर सरकार म्हणते, तशीही तुला खूप छान भजी बनवता येतात. मीनाक्षी म्हणते, काय वहिनी, काय चेष्टा करताय, मला तुम्हीच शिकवलंय ना भजी बनवायला. तर सरकार बोलून जाते, मी कधी शिकवलं तुला? हे ऐकून मीनाक्षी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागते. सरकारला कळतं तिने माती खाल्ली आहे आणि सरकार म्हणते, अरे हो, आठवलं, मीच शिकवलं ना. अगं मीनाक्षी, काय सांगू तुला, इतका त्रास सहन केला आहे मी, इतका मनस्ताप सहन केला आहे की आजकाल काही लक्षातच राहत नाही. असं म्हणून सरकार रडण्याचं नाटक करते. मीनाक्षी म्हणते, हो वहिनी, कळते मला, समजू शकते मी आहे ना बटाट्याची भजी बनवते. असं म्हणून लगेचच मीनाक्षी बेसन पीठ भिजवायला घेते. ती बेसन पीठ भिजवते आणि म्हणते, थांबा, आता मी बटाटे कापते. आणि मीनाक्षी ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बटाटे कापत असते. तेवढ्या सरकारने तिच्या साडीच्या पदराआड एक विषाची बाटली आणलेली असते आणि मीनाक्षीचं लक्ष नाहीये हे पाहून ती चक्क ही विषाची बाटली या बाऊलमध्ये टाकून देते, या भिजवलेल्या बेसन पिठात टाकून देते आणि हे बेसन पीठ मिक्स करते. म्हणजे सरकारला चक्क स्वतःच्या आईचा, नंदाचा जीव घ्यायचा असतो, तिला विषारी भजी खाऊ घालायची असतात. आणि मग हे सगळं पीठ मिक्स केल्यानंतर ती पुन्हा एकदा तिच्या जागेवर जाऊन उभी राहते. तेवढ्यात मीनाक्षी तिच्याजवळ येते आणि म्हणते, चला वहिनी, आता मी बटाटी भजी बनवते. आणि सरकारला खूप आनंद होतो. सरकार मनात विचार करते, खा खा म्हातारे, तुला भजी खूप आवडतात ना, आता ही तुझ्या आयुष्यातली शेवटची भजी, मग आता डायरेक्ट स्वर्गात जाऊन भजी खायची. असा विचार करून सरकार खूप खुश होते. आणि इकडे सखी कान्हाचं सगळं सत्य आपल्या आजीला म्हणजे नंदाला सांगते आणि म्हणते, आजी, या घरामध्ये 11 वर्ष जी माझी आई म्हणून वावरत होती ना, तर ती माझी आई तेजस्विनी नव्हती, तर मनस्विनी मावशी होती. हे कान्हाने सिद्ध केलं. सरकारच्या वाढदिवशी त्याने हे सत्य सगळ्यांसमोर आणलं. तेव्हा नंदा मोठा धक्का बसल्याचं नाटक करते. अरे देवा, खरं का? तर सखी सांगते, हो मावशी, आमचा कोणाचाच विश्वास बसला नाही. पण मग त्यानंतर आम्ही 4 दिवस सरकार आणि तेजस्विनीची परीक्षा घेतली आणि मग शेवटच्या दिवशी कान्हाने गुलाल उधळून त्या सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आणलं की माझ्या आईच्या डोळ्यांचा आणि मनस्विनी मावशीच्या डोळ्यांचा रंग वेगळा आहे. त्यावरून आम्हाला कळलं की माझी आई कोणती आहे आणि मनस्विनी मावशी कोणती आहे. आणि मग त्यानंतर मी त्या सरकारला घराबाहेर काढलं. हे सगळं ऐकून नंदा म्हणते, अरे वा, तुझा दादला तर खूप हुशार दिसतोय. त्याने हुशारी दाखवली आणि पुण्याचं सुद्धा काम केलं, एका माय आणि लेकीला एकत्र आणलं. तर सखी म्हणते, हो, तसं त्याने खूप चांगलं काम केलं, पुण्याचं काम केलं, मला आणि आईला एकत्र आणलं. पण त्यानंतर आईने त्याचं सत्य माझ्यासमोर आणलं की त्याचं नाव कान्हा महाडिक नाही, तर कबीर किर्लोस्कर आहे. आणि
तो हे सगळं माझ्या प्रॉपर्टीसाठी करत होता. माझ्या प्रॉपर्टीसाठी त्याने माझ्याशी लग्न केलं आणि मला फसवून त्याने प्रॉपर्टीच्या पेपर्सवर माझ्या सह्यासुद्धा घेतल्या होत्या. हे ऐकून नंदाला आश्चर्य वाटतं. सखी सांगते, म्हणूनच मी त्याला घराबाहेर काढलंय आणि आता आम्ही घटस्फोटसुद्धा घेणार आहोत. तर नंदा म्हणते, म्हणून तू रुसली आहे का? जाऊ दे, जे झालं ते चांगलंच झालं. तुझ्या आईची तुझी भेट तरी झाली ना. सखी म्हणते, भेट तर झाली, पण सखी काही बोलणार इतक्यात मीनाक्षी तेथे येते गरमागरम भजी घेऊन आणि म्हणते, मावशी पहा, मी तुमच्यासाठी गरमागरम भजी आणली आहेत. हे ऐकून नंदाला खूप आनंद होतो आणि नंदा या भज्यांची प्लेट घेते आणि विचारते, ए मीनाक्षी, तुला कसं माहीत ग मला गरमागरम भजी आवडतात? तर मीनाक्षी सांगते, अहो मला कसं कळणार, तुमच्या भाचीने सांगितलं तेव्हा तर मला कळलं, म्हणूनच मी ही गरमागरम बटाट्याची भजी बनवलीत. हे ऐकून नंदाला मोठा धक्काच बसतो. नंदाला समजतं, दया कुछ तो गडबड है. आणि मीनाक्षी म्हणते, चला मावशी, भजी गरमागरम आहेत, खाऊन सांगा बरं कशी झाली आहेत. तर मावशी म्हणते, एड्यांची जत्रा मेली. अगं मीनाक्षी, कसं आहे ना, माझ्या जिभेला आहे ना काही गरम चालतच नाही, सगळं थंडच लागतं. थंड खाल्ल्यावरच मला बरं वाटतं. त्यामुळे एकदा काही भजी थंड झाली मग मी खाईल. तू जा, मी तुला नक्की सांगेल भजी कशी झाली आहेत. हे ऐकून या दोघींना आश्चर्य वाटतं. मीनाक्षी म्हणते, ठीक आहे, थंड झाल्यावर खा, पण खाऊन झाली की मला नक्की सांगा बरं का. नंदा म्हणते, हो हो, तू काळजी करू नको, थंड झाली की मी लगेच खाणार आणि तुला लगेच सांगणार. मीनाक्षी खुश होऊन तेथून निघून जाते आणि मग नंदा ही सखीला जवळ बोलवते, जवळ बसवते. तेवढ्या सरकार तेथे येते आणि ती हे सगळं पाहत असते. नंदा म्हणते, चल आता सखी बाळा, ही भजी तू खा आणि सांग कशी झाली आहे. तर सखी म्हणते, कशाला आजी, भजी तुझ्यासाठी बनवली ना काकूने, मग तूच खा. तर नंदा आजी म्हणते, असं कसं, आता भजी थंड व्हायची बाकी आहेत आणि तू माझी आवडती नाते, मग मी तुला भजी भरू शकते ना. सखी खुश होते आणि म्हणते, हो आजी, नक्की भरू शकते. आणि मग नंदा ही चक्क सखीला ही विष असलेली भजी भरू लागते. त्यामुळे सरकारला जबर धक्का बसतो. तसं काय सरकारला सखीचं काही देणं घेणं नाही आहे, मेली तर मेली, पण सरकार जोपर्यंत सखी तिच्या नावावर संपूर्ण प्रॉपर्टी करत नाही तोपर्यंत तिच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. आणि ही गोष्ट नंदाला कदाचित माहीत असते की सरकार आपल्याला लपून पाहत असेल आणि ती सखीला काही होऊ देणार नाही. त्यामुळे नंदा सखीला भजी खाऊ घालण्याचं नाटक करत असते. हळूहळू तिच्या तोंडाजवळ भजी नेते. तेवढ्या सरकार धावत पळत येते आणि नंदाच्या हाताला जोरात झटका मारून ही भजी खाली सांडते. नंदा आणि सखीला मोठा धक्काच बसतो. नंदा विचारते, एड्यांची जत्रा मेली. ए तेजस्विनी, हे काय केलंस तू? तर तेजस्विनी सरकार म्हणते, मावशी हे काय करतेस तू? सखीला ही तेलकट भजी का खाऊ घालतीये? सखीच्या तब्येतीसाठी ते चांगलं नाहीये, तिला तेलकट वगैरे खाऊ घालू नकोस. आणि ती जोरजोरात मीनाक्षीला आवाज देते, मीनाक्षी मीनाक्षी. तेवढ्यात मीनाक्षी धावत पळत येते आणि विचारते, काय झालं वहिनी? तर सरकार तिला सांगते, ही भजी आत्ताच्या आत्ता घेऊन जा आणि टाकून दे. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. सखी विचारते, आई काय झालं, भजी का टाकून द्यायची आहे? तर नंदाला मात्र सगळलेलं असतं की नक्कीच या भज्यांमध्ये विष होतं. आणि सरकार सांगते, अगं सखी, आता ही भजी चांगली नाही आहे ना, तेलकट आहेत, कोणासाठीच चांगली नाही आहे, तू सुद्धा खाऊ नको आणि इतर कुणीच खायची नाही आहे. सरकार मीनाक्षीला म्हणते, ही भजी घे आणि फेकून दे. मीनाक्षीला सुद्धा आश्चर्य वाटतं. मीनाक्षी विचारते, वहिनी हे तुम्ही बोलताय? तुम्ही सांगितलं की तुमच्या मावशीला भजी खूप आवडतात, म्हणून तर मी भजी बनवली, आणि ठीक आहे तेलकट आहे म्हणून त्यांना खायची नाही आहे, पण तुम्ही तर अन्नाचे पदार्थ कधीच वाया जाऊ देत नाही. मग आता एवढं ताजं बनवलेलं चांगलं अन्न कसं वाया घालवायचं? मला सुद्धा हे आवडत नाही. तर सरकार म्हणते, अगं बाई, मी तुला सांगते ना, ऐक माझं, मी साईनाथांची माफी मागेल, पण ही भजी फेकून दे आणि ते पीठ असेल ना ते सुद्धा फेकून दे, ते सुद्धा पुन्हा वापरू नको. मीनाक्षीला काही कळतच नाही. मीनाक्षी म्हणते, ठीक आहे, आणि मीनाक्षी तेथून निघून जाते. आणि मग सखी ही सरकारला विचारते, आई काय झालंय, तू असं का वागतीयेस, काही प्रॉब्लेम आहे का? तर सरकार सांगते, अगं नाही ग, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता तेलकट भजी होती ना, तुलाही त्रास होईल, आजीलाही त्रास होईल, म्हणून मी नाही म्हणाले. जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊस. सरकार नंदाला म्हणते, मावशी चल ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. आणि या दोघी तेथून निघून जातात. सखी मागे वळून पाहते आणि तिला कान्हाने तिच्यासाठी पाठवलेलं गिफ्ट दिसतं. हा ड्रेस ज्यावर सना असं लिहिलंय. आणि हे गिफ्ट पाहून सखी पुन्हा खूप इमोशनल होते. सखी या ड्रेसजवळ येते
हा ड्रेस स्वतःजवळ घेते, प्रेमाने त्यावरून हात पसरवते. बॅकग्राऊंडमध्ये लपंडाव मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं आणि सखीला कान्हाची खूप आठवण येते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. तिला कान्हाची आठवण येत असते, पण कान्हाला मी आता पुन्हा कधीच भेटू शकत नाही असा विचार करून ती दुःखी होते. आणि इकडे गौतम काका पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो आणि इन्स्पेक्टरला म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, मला कबीर किर्लोस्करला भेटायचं आहे. काल ज्यांना तुम्ही येथे पकडून आणलं त्यांना. तर हा इन्स्पेक्टर विचारतो, का भेटायचं आहे, तुमचा काय संबंध? तर गौतम सांगतो, मी त्याचा काका आहे म्हणून मला त्याला भेटायचं आहे. तर इन्स्पेक्टर म्हणतो, नाही भेटू शकत. गौतम विचारतो, का नाही भेटू शकत? हे बेकायदेशीर आहे, तुम्ही मला त्याला भेटण्यापासून नाही थांबू शकत. इन्स्पेक्टर उद्धटपणे म्हणतो, अरे वा, हे बेकायदेशीर आहे का? आणि आता तुम्ही मला ते सांगणार इन्स्पेक्टरला? म्हणजे जे तुम्हाला माहिती आहे ते मला माहीत नाही आहे. गौतमला समजतं हा चांगला डेंजर इन्स्पेक्टर दिसतोय. गौतम म्हणतो, साहेब, मी त्याचा काका आहे, मला त्याला भेटायचं आहे. तर इन्स्पेक्टर विचारतो, काय पुरावा आहे तुम्ही त्याचे काका आहात? काही आय डी कार्ड वगैरे आहे का? गौतम म्हणतो, ठीक आहे. गौतम त्याला आधार कार्ड देतो. तर हा इन्स्पेक्टर आधार कार्ड पाहतो आणि म्हणतो, मला काही कळत नाही आहे, पॅन्ट एकाची आणि शर्ट एकाचा. गौतम विचारतो, म्हणजे? तर इन्स्पेक्टर सांगतो, अहो, त्याचं नाव किर्लोस्कर, तुमचं नाव कामत, मग तुम्ही त्याचे काका कसे? तर गौतम म्हणतो, असं का? अहो, म्हणजे मी त्याचा तसा काका नाही आहे, मी त्याच्या बायकोचा काका आहे, म्हणजे तसा त्याचा काका आहे. तर हा इन्स्पेक्टर उद्धटपणे म्हणतो, ओ, कोणाला मामा बनवता? काका काका म्हणून मला मामा बनवता का? नाही भेटता येणार त्याला, जा बरं तुम्ही इथून. गौतमला खूप राग येतो आणि तो विचार करतो, काय पोलीस स्टेशन आहे, काय इन्स्पेक्टर आहे, आता कबीरला कसं भेटायचं? आणि तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं. त्यामुळे गौतम मागे वळून पाहतो. आता गौतमला कोण दिसतं हे माहीत नाही, पण या व्यक्तीला पाहून गौतम खूप घाबरतो. आणि इकडे सरकार आपल्या आईला नंदाला घेऊन एका रूममध्ये येते, दरवाजा लावून घेते आणि तिला जाब विचारते, हे सगळं काय चाललंय तुझं? नंदा इशाऱ्याने विचारते, काय काय? सरकार ओरडून विचारते, हे सगळं काय चाललंय तुझं? नंदा म्हणते, कुठे काय चाललंय? सरकार तिला ठणकावून सांगते, मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नकोस. तू सखीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतेय हे मला दिसतंय. काय बोलत होती तिच्याशी, काय विचारत होती तिला, आणि मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला ना तर तुला कोठे गाडेल ते तुला सुद्धा कळायचं नाही. आणि नंदा खूप चिडते आणि म्हणते, तू मला सांग, तू मला का अडवलंस? त्या सखीला मी 1-2 भजी खाऊ घातली असती आणि ती मेली असती तर काय फरक पडला असता? कुठे तुझ्या पोटची लेक आहे ती? हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो. सरकारला कळतच नाही या नंदाला हे सगळं कसं समजलं. आणि नंदा म्हणते, ए, तुला काय वाटतं, येडीबिडी खुळीबिडी दिसले की काय मी? तुला मी पैदा केलंय, मी, एवढं लक्षात ठेवायचं. तुझी नस न नस मला चांगलीच माहिती आहे. शेवटी नागिनच तू, डसल्याशिवाय राहणार नाही हे मला चांगलंच माहिती होतं. काय ती मीनाक्षी का फिनाक्षी का टुनाक्षी मला काय म्हणती? तेजस्विनी वहिनीने सांगितले तुमच्यासाठी भजी बनवण्यासाठी. तेव्हाच मला कळलं काहीतरी आहे. मला मारण्याचा प्लॅन बनवते का ग? तुला माहीत नाही आहे, तुझा बाप आहे मी, बाप. त्यामुळे माझ्या वाकड्यात नाही शिरायचं. सरकार चिडून म्हणते, बाप नाही, आई आहे तू माझी. आणि नंदा हसू लागते. सरकार तिला ठणकावून सांगते, जर तुला तुझा हिस्सा हवा असेल ना तर सखीपासून लांब राहायचं, मला डबल क्रॉस करायचं नाही. पण डबल क्रॉस या शब्दाचा अर्थ नंदाला समजत नाही आणि नंदा विचारते, काय म्हणलीस, काय करायचं नाही? सरकार ओढून म्हणते, लायकीत राहायचं, नाहीतर. तर नंदा चिडून म्हणते, काय, मी लायकीत राहायचं? मी नाही, तू लायकीत राहायचं. सरकार चिडून म्हणते, तुला तुझा हिस्सा हवाय ना, मग गप्प बसायचं. तुला माहीत नाही आहे मी कोण आहे आणि या घरात माझा काय दबदबा आहे. असं म्हणून सरकार तिच्या खुर्चीवर टांगावर टांगा टाकून बसते आणि नंदाला म्हणते, या घरात 11 वर्ष सरकार बनून जो हैदोस मी घातलाय ना, अजूनसुद्धा या घरातली माणसं विसरलेली नाहीये. हे ऐकून घाबरण्याचं सोडून नंदा खुदू हसू लागते. सरकारला खूप राग येतो. नंदा हसता हसता सरकारसमोर येते आणि म्हणते, एड्याची जत्रा मेली, कायची सरकार, आणि कशाचं काय? सखीने मला सगळं सांगितलंय. ते एवढ्याशा पोराने सगळ्यांसमोर तुझं सत्य आणलं आणि मग तुला कसं लाथ मारून घराबाहेर काढलं ना, हे सुद्धा मला कळलंय. सरकार चिडून म्हणते, पण आज या घरात मी आहे आणि तो कान्हा बाहेर गेलाय, हे नाही कळलं का तुला?
नंदा अजून हसतच असते आणि म्हणते, सगळं कळलंय मला, पण तू त्या पोराला हलक्यात घेऊ नको. 11 वर्ष त्या बावळट तेजस्विनीला तू त्या कालकोठडीत डांबून ठेवलं होतं. त्याने त्या तेजस्विनीला कालकोठडीतून बाहेर काढलं, तुझं सगळं सत्य शोधून काढलं, सखीसमोर तुझं सत्य आणलं, तुला घराबाहेर काढलं. आज जरी तो या घराबाहेर असला ना, तरीसुद्धा सखीच्या मनात त्याचं प्रेम तसंच आहे. आणि जोपर्यंत तो पोरगा आहे तोपर्यंत ही सगळी प्रॉपर्टी तुला तुझ्या नावावर करून घेणं खूप अवघड आहे, एवढं लक्षात ठेव. सरकार स्माईल करते आणि म्हणते, मला अवघड गोष्टीच आवडतात आणि ही प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करूनच राहणार. आणि जर तुला तुझा हिस्सा हवा असेल ना, तर सखीपासून लांब राहायचं, जास्त शहाणपणा करायचा नाही, एवढं लक्षात ठेव. नंदा ही सरकारला सांगते, तू माझ्या नावावर प्रॉपर्टी करणार, तू मला हिस्सा देणार, कोण आहेस ग तू? तूच सखीची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतीयेस आणि मला अक्कल नाही शिकवायची. जर तू मला काय ते डबल का फिबल क्रॉस केलं ना, तर मी हा व्हिडिओ सगळ्या जगाला दाखवणार आणि मग तुला एखाद्या मंदिराबाहेर नाहीतर रस्त्याच्या कडेला भीक मागायला बसावं लागेल, एवढं लक्षात ठेव. सरकार खूप चिडते, नंदाच्या अंगावर धावून जाते, पण नंदा काही घाबरत नाही आणि तिच्यासमोर एक ठसकेबाज लावणी सादर करते. सरकार तिच्याकडे रागारागाने पाहत असते, पण नंदा हसत हसत सरकारला खिजवत तेथून निघून जाते. फ्रेंड्स, या मालिकेमध्ये फक्त कान्हाच असा होता जो सरकारचं जिरू शकत होता, पण कान्हासुद्धा सरकारसमोर घाबरायचा किंवा त्याला तसं वागावं लागायचं. पण नंदा ही अशी एकमेव आहे जी सरकारला तोंडावर चांगली जिरवते, तिची ठासते, एवढं मात्र खरं. आणि या दोघींचे सीन पाहायला खूप मजा येते. नंदा निघून गेल्यानंतर सरकारला खूप राग येतो. सरकार एक फ्लॉवर पॉट उचलते, जोरात फेकून देते. या बाईचं काय करावं हाच प्रश्न तिला पडतो. आणि इकडे गौतमला जो व्यक्ती दिसलेला असतो तो व्यक्ती म्हणजे कान्हा असतो. कान्हा आणि किरण तेथे असतात. गौतम विचारतो, कबीर तू पोलीस स्टेशनच्या तुरुंगाच्या बाहेर कसा? तर कान्हा हा किरणकडे पाहतो आणि गौतम किरणकडे पाहतो. किरण सांगतो, काका थांबा, मी तुम्हाला सगळं सांगतो. काल मी या कबीरला सोडवायला वकिलांना घेऊन आलो आणि या कबीरने स्वतःची सुटका करून घेण्यास नकार दिला. म्हणतो कसा, मला बेल नकोय. हे ऐकून गौतमला सुद्धा आश्चर्य वाटतं. गौतम विचारतो, कबीर तुला तुरुंगातून बाहेर यायचं नाहीये, तुला बेल नकोय? तेथे असलेला हवालदार हे सगळं ऐकत असतो आणि कान्हा सांगतो, कसं आहे ना काका, मला सखीला जाणीव करून द्यायची की सखीचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि त्याच्यासाठीच हा योग्य पर्याय आहे. अर्थात यासाठी मला तुमची मदत हवी आहे. गौतम विचारतो, काय? तर कान्हा म्हणतो, तुम्ही एक काम करायचं, आता घरी गेल्यावर सखीला सांगायचं की माझे तुरुंगात किती हाल होत आहे, वाढून चढून सांगा, मला इतका त्रास होतोय, तितका त्रास होतोय. मग सखीची तळमळ वाढेल आणि जर सखी येथे मला भेटायला नाही आली तर मी कबीर किर्लोस्कर हे नाव लावणार नाही. हे ऐकून गौतमला आश्चर्य वाटतं. गौतम म्हणतो, खरंच जर सखीसाठी तू हे सगळं करणार असशील ना, तर मी नक्कीच तुला सपोर्ट करेल. गौतम विचारतो, पण मला हे कळत नाहीये, तू तुरुंगाच्या बाहेर कसा? तुरुंगात का नाहीये? कान्हा काही बोलणार इतक्यात हा हवालदार धावत पळत तेथे येतो आणि म्हणतो, साहेब मी सांगू का? केव्हापासून मला सांगायचंय पण कोणी सांगायलाच मिळत नाहीये, तुम्हाला सांगतो. आणि हा हवालदार सुद्धा खूप कॉमेडी असतो. तो कान्हाला विचारतो, सांगू का? कान्हा म्हणतो, सांग सांग. आणि हा हवालदार गौतमला म्हणतो, अहो हे जे कबीर साहेब आहेत ना, काय बोलावं, काय माणूस आहे. काल त्यांनी इतकी छान बासुरी वाजवली, इतकी छान बासुरी वाजवली की आम्ही सगळे आणि आमचे साहेबसुद्धा याच्या प्रेमातच पडले. आणि मग त्याने लव्ह स्टोरी सांगितली सखी मॅडम आणि त्यांची, आणि ती लव्ह स्टोरी ऐकून तर आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणीच आलं. आमचे साहेबसुद्धा लव्ह मॅरेजवाले आहेत ना, त्यांनासुद्धा लव्ह स्टोरी खूप आवडली आणि त्यांनी या तुमच्या कबीरविरुद्ध FIR सुद्धा नोंदवून घेतली नाही आणि चक्क त्याला सांगितलं की या लव्ह स्टोरीमध्ये तुझ्या बायकोला मनवण्यासाठी आम्ही तुझी मदत करू. त्यामुळेच हे कबीर साहेब तुरुंगात नाहीये तर बाहेर आहेत. हे सगळं ऐकून गौतमला आश्चर्य वाटतं. गौतम कान्हाला विचारतो, अरे कोण आहेस तू? पोलिसांना सुद्धा स्वतःच्या प्रेमात पाडतोस. कान्हा खुश होतो आणि मग किरण म्हणतो, गौतम काका हे सगळं ठीक आहे, पण ह्या कान्हाने जे काही केलंय ना ते अजून मांना माहीत नाहीये आणि मला जर हे कळलं तर मात्र ह्या कबीरची काही खैर नाहीये, मा त्याला सोडणार नाही. मला मी सांगितलं की सखीबद्दल जे काही घडलं त्यामुळे कबीर दुःखी झालाय आणि काही दिवसांसाठी आराम करायला बाहेर गेलाय, पण त्यांना हे कळलं ना तर त्या मला सोडणार नाही, या कान्हाला सुद्धा सोडणार नाही.
गौतम विचारतो, कान्हा आता काय करायचं? कान्हा म्हणतो, तुम्ही त्याचा विचार करू नका, तुम्ही फक्त घरी जा आणि त्या सखीला सगळं बढून चढून सांगा. गौतम म्हणतो ठीक आहे, आणि थोड्याच वेळात गौतम हा घरी पोहोचलेला असतो आणि सखीला असं काहीतरी सांगतो ज्यामुळे सखीला जबर धक्काच बसतो. गौतम तिला सांगतो, काय सांगू सखी तुला, तो कान्हा आहे ना कोणत्या चमडीचा बनलाय देवाला माहीत. अगं पोलीस त्याला किती मारताय म्हणजे धुताय म्हणजे अगदी तुडवताय. सखीला जबर धक्काच बसतो. गौतम सांगतो, कुत्र्यासारखा बेदम चोपलाय त्याला. मी तेथे गेलो तर माझ्यासमोर सुद्धा मारत होते आणि कान्हा इतक्या जोरजोरात चढत होता, नका मारू. पण पोलीस काय ऐकत नव्हते. त्या कान्हाला बेदम चोपलाय त्यांनी. हे ऐकून सखीला खूप वाईट वाटतं. गौतम सांगतो, एवढंच नाही तर त्याचे खाण्यापिण्याचे सुद्धा हाल होत आहे. आणि तुला माहीत नसेल पण ते पोलीस स्टेशनचं जेवण आहे ना खूप वाईट असतं. म्हणजे तेथील पोळ्या आहे ना अशा कात्रीने करा कापल्या तरीसुद्धा कापल्या जात नाही. आणि त्या जेवणामध्ये डाळी भातात इतके खडे असतात की दात तुटतील पण तो भात चावला जात नाही. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो आणि सखी लगेच इमॅजिन करते की कान्हा हा जेलमध्ये आहे आणि त्याचा एक दात तुटला आहे. आणि कान्हा सखीला म्हणतो, पाहिलं का बेबी सरकार, माझा दात तुटला, आता माझ्याकडे फक्त 31च दात राहिले. आता मी 31 दातांनी जेवण कसं करणार, माझं पोट कसं भरणार, सखी मॅडम आता मी काय करायचं? असं म्हणून कान्हा ढसाढसा रडू लागतो. आणि हे सगळं पाहून सखी खूप घाबरते आणि म्हणते, नाही, कान्हाला मी असं नाही राहू देऊ शकत. गौतम विचारतो, काय झालं सखी, कान्हाला त्रास होतोय म्हणून तुला वाईट वाटलं का? सखी म्हणते, नाही, मला का वाईट वाटेल? तर गौतम म्हणतो, खरं आहे तुझं, तुला का वाईट वाटलं पाहिजे? अगं नालायक आहे तो एक नंबरचा, तुला फसवलंय त्याने, त्याचे असेच हाल व्हायला पाहिजे, तू नको टेन्शन घेऊ. असं म्हणून गौतम तेथून निघून जातो. सखीला खूप वाईट वाटतं. सखी विचार करते, असं कसं, पण तो शेवटी माझा नवरा आहे ना. आणि जसं गळ्यात मंगळसूत्र असल्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार येतो ना, तसंच गळ्यात मंगळसूत्र असणं म्हणजे नवऱ्याची काळजी घेणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. कसाही असला ना शेवटी माझा नवरा आहे आणि मी त्याचे खाण्यापिण्याचे हाल नाही होऊ देणार. मी त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जाते. असा विचार करून सखी ही किचनमध्ये येते आणि कान्हासाठी जेवणाचा डबा बनवू लागते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. सखी कान्हावर प्रेम करते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि खूपच प्रेमाने ती कान्हासाठी स्वयंपाक बनवत असते. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा हे गाणं सुरू असतं आणि सखी बटाटे चिरते, त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून बटाट्याची भाजी बनवते. अतिशय सुंदर छान बटाट्याची भाजी ती बनवत असते. आणि त्याच वेळेस तिला आठवतं की जेव्हा ती आणि कान्हा तेथे सखी सदन चाळीत राहायचे तेव्हा कान्हाने सुद्धा तिला ऑमलेट बनवायला शिकवलं होतं. हे दोघे किती खुश होते हे सगळं सखीला आठवत असतं. बॅकग्राऊंडमध्ये सुंदर गाणं सुरू असतं आणि सखी कान्हासाठी अतिशय प्रेमाने डबा बनवत असते आणि तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल असते. सखी विचार करते, कान्हा मी तुझ्यासाठी डबा घेऊन येते कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी कितीही खोटं वागला असला तरीही अजूनही तू माझा नवरा आहेस आणि बायको म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करायलाच हवं. असा विचार करून सखी कान्हासाठी डबा भरते आणि आता हा डबा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायचा असा विचार करते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. सखीला कान्हाबद्दल गौतमने जे काही सांगितलं ते पाहून मजा आली आणि कान्हा हा खरंच लवकरच सखीला आपल्या प्रेमात पाडणार असंच वाटतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू सखी ही कान्हासाठी डबा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाईल. तेथे हवालदार हा कान्हाला जेवण देत असेल तर सखी म्हणेल, नाही त्यांना हे जेवण देऊ नका, मी त्यांच्यासाठी डबा घेऊन आली आहे. हवालदार निघून जाईल तर सखी कान्हाला डबा देणार. कान्हा म्हणेल, बेबी सरकार मला तुमच्या हातचं हा डबा नाही खायचा आहे. जर मी हा डबा खावा अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने मला भरवा. सखी आधी तर नकार देणार, पण आता कान्हासाठी डबा आणलाय, त्याला खाऊ घालायचंय म्हणून ती तयार होईल आणि मग स्वतःच्या हाताने ती कान्हाला जेवण भरवणार. त्यामुळे कान्हा खूप इमोशनल होईल, त्याला खूप आनंद होईल. सखीसुद्धा आनंदी होईल की कान्हाला तिने स्वतःच्या हाताने जीव घातलंय. हे दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतील आणि ही गोष्ट नंदा सरकारला सांगणार. ए मनस्विनी, तुझ्या हातातून तुझी पोरगी सुटतीये, तू
त्या कान्हाबद्दल तिच्या मनात कितीही गैरसमज निर्माण केले ना, तरी त्या पोरीचं तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि ती आज स्वतःच्या हाताने डबा बनवून घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे त्याला भरवायला आणि लवकरच ती त्याला तुरुंगातून सुद्धा बाहेर काढणार. आणि आता ती वेळ दूर नाही आहे जेव्हा तो कान्हा पुन्हा एकदा तिला आपल्या प्रेमात वेडं करेल आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल. हे सगळं ऐकून सरकारला खूप राग येणार आणि सरकार चक्क स्वतःच्या आईचा नंदाचा गळाच दाबणार आणि म्हणेल ते जेव्हा होईल तेव्हा होईल, पण त्याच्या आधी मी तुला मारून टाकते म्हणजे हा त्रास मला होणार नाही. मग एकीकडे सखी आणि कान्हाचा रोमांस सुरू आहे आणि दुसरीकडे या दोघांचा ॲक्शन सीन सुरू आहे. सरकार नंदा यांची केमिस्ट्री पाहायला मजा येते. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव मालिकेतील हा नवीन ट्विस्ट आवडला आहे ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.